कधीकधी असं होतं ना की अभ्यासाला बसतो पण लक्षच लागत नाही किंवा वाचलेलं काही लक्षातच राहत नाही. मग वाटतं अरे यार, माझी मेमरी अजून थोडी चांगली असती तर बरं झालं असतं. तर आज आपण याच गोष्टीच्या मुळाशी जाणार आहोत. बघूया की विज्ञान काय म्हणतंय. आपली एकाग्रता आणि स्मृती खरंच वाढवता येते का? आपल्याला लहानपणापासून एक गोष्ट सांगितली जाते की एकाग्रता म्हणजे एक स्किल आहे, सराव करा, डेव्हलप करा. पण खरंच तसंच आहे का, की यामागे काहीतरी वेगळं आहे? चला, या आपल्या नेहमीच्या समजुतीला थोडं बाजूला सारून बघूया. तर उत्तर आहे नाही. हे जे स्रोत आहेत ते काहीतरी वेगळंच सांगतात. त्यांच्या मते एकाग्रता ही काही शिकायची गोष्टच नाहीये, तर ती आपल्या मेंदूची एक अवस्था आहे, एक स्टेट. म्हणजे अगदी सोपं उदाहरण घ्या. जसं आपण रेडिओवर आपलं आवडतं गाणं लावण्यासाठी बरोबर ती फ्रिक्वेन्सी मॅच करतो ना, अगदी तसंच आपण आपल्या मेंदूला एकाग्रतेच्या अवस्थेमध्ये ट्यून करू शकतो. ओके, मग प्रश्न येतो की हे ट्युनिंग करायचं कसं? तर याची सुरुवात होते एका खूपच इंटरेस्टिंग बायोलॉजिकल कनेक्शनमधून. आणि गंमत म्हणजे याचं उत्तर आपल्या शरीरातच किंबहुना आपल्या तोंडातच लपलेलं आहे. आणि या सगळ्या प्रक्रियेच्या केंद्रस्थानी आहे फक्त एक आकडा, तो म्हणजे 24. आता वाटेल की 24 या आकड्यात असं काय खास आहे? चला, तेच तर बघायचंय. एक कल्पना करा की आपल्या तोंडाच्या आतमध्ये म्हणजे टाळूवर एक अदृश्य कीबोर्ड आहे आणि गायत्री मंत्रातली जी 24 अक्षरं आहेत ना, ती म्हणजे या कीबोर्डच्या 24 कीज आहेत, म्हणजे चाव्या. प्रत्येक अक्षराचा उच्चार हा एका विशिष्ट चावीला दाबण्यासारखा आहे आणि ही चावी आपल्या टाळूवरचा एक विशिष्ट प्रेशर पॉइंट सक्रिय करते. आणि जेव्हा हे 24 प्रेशर पॉइंट्स एका ठराविक क्रमाने सक्रिय होतात, तेव्हा एक कमाल घडते. आपल्या मेंदूतील एक खूप महत्वाची ग्रंथी, जिला मेधाग्रंथी म्हणतात, ती उत्तेजित होते. आणि हीच मेधाग्रंथी असं म्हटलं जातं की सुपर लर्निंगचं म्हणजे एक्स्ट्रा ऑर्डिनरी शिकण्याच्या क्षमतेचं एक प्रकारे जैविक प्रवेशद्वार आहे. म्हणजेच खरी गंमत बुद्धीच्या तीव्रतेत नाही, तर एकाग्रतेच्या खोलीत आहे. आणि हीच गोष्ट गुरुदेवांच्या या वाक्यातून अगदी स्पष्ट होते. ते म्हणतात, विद्यार्थी जीवनातील यश केवळ बुद्धीच्या तीव्रतेवर अवलंबून नसते, तर एकाग्रतेच्या खोलीवर अवलंबून असते. किती खरं आहे, नाही का? बरं, हे सगळं झालं प्राचीन ज्ञानाबद्दल. पण आजचं विज्ञान याबद्दल काय म्हणतं? आधुनिक सायन्सने या सगळ्या प्रक्रियेला तपासून पाहिलं आहे का? चला बघूया. तर हो, नक्कीच पाहिलं आहे. IIT दिल्लीमध्ये यावर एक खूप महत्त्वाचा अभ्यास झाला. तिथे संशोधकांनी fMRI नावाच्या एका आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला. fMRI म्हणजे काय, तर ते मेंदूचं एक प्रकारे लाईव्ह मॅपिंग करतं. म्हणजे मेंदूच्या कुठल्या भागात किती हालचाल सुरू आहे हे दाखवतं. आणि त्यांनी मंत्रोच्चार करताना मेंदूमध्ये काय काय बदल होतात हेच तपासलं. आणि जे परिणाम समोर आले ते खरंच खूप थक्क करणारे होते. इथे बघा, जप करण्यापूर्वी मेंदूतील रक्तप्रवाह सामान्य होता, पण जप सुरू केल्यावर मेंदूचा जो कमांड सेंटर आहे म्हणजे प्रीफ्रंटल कॉर्टेक्स, तिथला रक्तप्रवाह तो कमालीचा वाढलेला दिसला. आणि हा काही अंदाजे बदल नव्हता, तर अगदी स्पष्टपणे मोजता येण्याजोगा फरक होता. ओके, रक्तप्रवाह वाढला, पण मग काय? याचा आपल्या मानसिक स्थितीवर, आपल्या एकाग्रतेवर नेमका काय परिणाम होतो? तर होतं असं की हा वाढलेला रक्तप्रवाह आपल्या ब्रेन वेव्हज म्हणजे मेंदूच्या लहरींना बदलतो. जेव्हा आपण विचलित असतो, तणावात असतो, तेव्हा आपला मेंदू बीटा लहरींच्या अवस्थेत असतो, म्हणजे गोंधळलेली स्थिती. पण या प्रक्रियेमुळे मेंदू शांत आणि सतर्क अल्फा लहरींच्या अवस्थेत येतो आणि तिथून पुढे तो उच्च कार्यक्षमतेच्या गॅमा लहरींपर्यंत पोहोचतो. हीच ती सुपर लर्नर अवस्था आहे, जिथे आपलं शिकणं आणि लक्ष केंद्रित करणं एका वेगळ्याच लेवलला पोहोचतं. म्हणजे बघा, हा जो न्यूरोलॉजिकल बदल आहे तो फक्त एक सायंटिफिक डेटा पॉइंट नाहीये. स्रोत काय सांगतो तर हे म्हणजे आपल्या मेंदूच्या त्या झोपलेल्या भागांना जाग करण्यासारखं आहे, जिथे आपल्या अमर्याद अनंत शक्ती दडलेल्या आहेत. गुरुदेवांच्या शब्दात सांगायचं तर हे त्या सुप्त केंद्रांना जागृत करतं. हे सगळं ऐकायला खूप छान वाटते, नाही का? पण आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, हे सगळं आपल्या रोजच्या आयुष्यात, आपल्या डेली रुटीनमध्ये कसं आणायचं? आणि चांगली गोष्ट ही आहे की यासाठी आपल्याला तासनतास काही करायची गरज नाहीये. खरी किल्ली आहे सातत्य, म्हणजे कन्सिस्टन्सी. रोज फक्त 10 मिनिटं एवढा वेळ जरी दिला तरी आपण आपल्या मेंदूच्या न्यूरोलॉजिकल मार्गांना उत्तेजित करू शकतो, एकाग्रतेसाठी त्याला तयार करू शकतो आणि हळूहळू ती सुपर लर्नर अवस्था अनलॉक करू शकतो. तर मग या सगळ्या चर्चेतून आपण काय शिकलो? एकाग्रता म्हणजे काही जादू नाही किंवा कोणतीही रहस्यमय शक्ती नाही, तर ते एक शुद्ध विज्ञान आहे. एक अशी न्यूरोलॉजिकल स्थिती आहे जी आपण मिळवू शकतो.
आपल्या मेंदूला योग्य फ्रिक्वेन्सीवर ट्यून करून आपण आपल्या शिकण्याच्या आणि लक्षात ठेवण्याच्या क्षमतांना एका वेगळ्या उंचीवर नेऊ शकतो. तर जाता जाता एकच प्रश्न विचारावासा वाटतो, आपण आपल्या खऱ्या क्षमतेची फ्रिक्वेन्सी शोधायला तयार आहोत का?